मी जेव्हा तिकडे आले होते, तेव्हा ते परिसर तुम्ही असा इतका सुंदर केलाय, म्हणजे त्याचं जे एक ट्रान्सफॉर्मेशन घडलंय ते खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि मी बघितलं तिकडे, की आम्ही आलो तिकडे, आम्ही असे फिरत वगैरे होतो. पण ती मुलं इतक्या फोकसनी आणि कॉन्सन्ट्रेशननी कुणी वेल्डिंग करतंय, कोणी काही त्या मशीनवर ते लाकडापासून सुंदर असं कार्विंग कलाकुसरीचं करतोय. काम करतंय. तर हे सगळं म्हणजे किती लहान आणि मुलीसुद्धा तितक्याच हं. बिलकुल. हिरिरीने करत होत्या. आणि तिकडे मी अजून एक बघितलं, की तिथे बँक होती एक छोटीशी. ते बँकेचं म्हणजे काय तुम्ही शिकवता त्यांना? म्हणजे बरोबर आहे. कारण जेव्हा ह्या सिग्नल शाळाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला आम्ही सुरुवात केली संस्था म्हणून, तेव्हा आम्ही असं विचार केला, की सिग्नल शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असं उभं करायचं आहे, की ते सर्वार्थाने श्रीमंत असलं पाहिजे. म्हणजे सगळ्याच दृष्टीने, मग तर आत्मिक दृष्टी पण आणि ती पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे आमची स्पर्धा कोणाशी असेल, तर आमची स्पर्धा एक हाय एंड शाळांबरोबरतीच्या स्पर्धा आहेत. तिथे म्हणजे आमच्या वर्गखोल्या वायफाय आहे. अख्खी शाळा वायफाय आहे. त्याच्यानंतर एअर कंडिशन वर्ग आहेत. तिथे रोबोटिक लॅब आहे, कॉम्प्युटर लॅब आहे, सायन्स लॅब आहे. मैदान आहे जिथे खो-खो, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट सगळं तुम्ही खेळू शकता. स्केटिंगचा ट्रॅक आहे. स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे आणि बँक पण आहे. सिग्नल शाळा बँक आहे, जेव्हा जिथून त्यांना बँकिंग कळावं. या सगळ्या मुलांना आपण त्यांच्या अर्थात बँकेत अकाउंट ओपन केलंय, परंतु बँकिंग त्यांना कळावं म्हणून तिथे एक सिग्नल शाळा बँक पण ठेवली आहे, की दर महिन्याला, आठवड्याला जेव्हा केव्हा म्हणजे आठवड्यातून एकदा बँकिंग हवर असतं. त्याच्यामध्ये त्यांनी पेन स्लिप भरायचं, विथड्रॉवल स्लिप भरायचं, पासबुक अपडेट करायचं. त्यानिमित्ताने ते बँकिंग त्यांना कळतं. अरे वाह! किंवा छान. रोबोटिकमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला कोडिंगपासून तर सोल्डरिंगपासून तर असेंबलिंगपासून तर सगळं टेक्निकली ते शिकायला मिळतं. म्हणजे आता आमच्या रोबोटिक लॅब चं गेली 3-4 वर्षाच्या प्रवासानंतर आम्ही दरवर्षीच्या इंटरनॅशनल रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होतो. बरं. आता यावर्षी आम्ही गोव्याला 4 दिवस आम्ही त्या सगळ्या मुलांना घेऊन गेलेलो आणि तिथे जवळपास जगभरातून साधारणतः 60 संघ उतरलेले. त्याच्यामध्ये रशिया होतं, इस्रायल होतं, कझाकिस्तान होतं, श्रीलंका होतं. म्हणजे प्रत्येक देशाचा त्यांचा त्यांचा एक रोबोट त्यांनी बनवून आणलेला बरं. आणि एक सिग्नल शाळेच्या मुलांनी पण रोबोट बनवलेला. तर ह्या वर्षीच्या रोबोटिक कॉम्पिटिशनमध्ये आपण इंटरनॅशनल लेव्हलवरती 8व्या रँकवर आहोत. म्हणजे अरे वाह! हां, 8वा हां. म्हणजे आपल्यानंतर बाकीचे पण रशिया विषयाचे जे रोबोट आहेत ते खाली आहेत. आपल्या नंतरचे होते. तर खूप इतकं त्या मुलांनी त्याच्यात छान. कौशल्य संपादन केलेलं आहे किंवा कॉम्प्युटर इतके लिलयाने कॉम्प्युटर ते हाताळतात किंवा स्केटिंगच्या स्पर्धांमध्ये मला नेहमी आश्चर्य वाटतं, की जेव्हा-जेव्हा आम्ही त्या स्केटिंगच्या स्पर्धांमध्ये आमच्या मुलांना घेऊन जातो, तेव्हा-तेव्हा जर समजा आता जवळपास 8 मुलं आमची स्केटिंग शिकतात, तर त्याच्यातले 4 मुलांना, 6 मुलांना घेऊन आलं, तर एकही मुलगा विथआऊट मेडल रिटर्न येत नाही. तर प्रत्येकजण कधी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या पहिल्या 1, 3, 4 रँकमध्ये ती सगळी मुलं येतात किंवा ॲथलेटिक्समध्ये, लांब उडीच्या स्पर्धेमध्ये, या सगळ्या स्पर्धांमध्ये ती मुलं आणि मग तुम्ही त्यांना सगळ्या स्पर्धांना घेऊन जाता बिलकुल, सगळ्या? बिलकुल, बिलकुल. आणि त्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना घेऊन जातो, जेणेकरून ते कुठल्याही पद्धतीने या सगळ्या स्पर्धात्मक युगामध्ये मागे राहिले नाही पाहिजे. आम्ही संस्था म्हणून आणखीन एक प्रयोग केला, की शाळा मध्ये तर ते शिकतातच आमच्या सिग्नल शाळेमध्ये. आम्ही काही 4-5 मुलांना आपल्या शाळेतून काढून सरस्वती शाळेत टाकलं, की हो का? एकदा आजमावून बघूया, की सिग्नल शाळेची मुलं जेव्हा मुख्यधारेतल्या शाळेत जातात, तेव्हा ते त्या वातावरणात बुजत तर नाहीत ना किंवा ते अकॅडमिकली ते मागे तर नाही ना मागे पडत नाही आहेत. पडत. तर बघूया म्हणजे किती आपल्या याच्यामध्ये सगळ्या याच्यात दम आहे. तर आता सांगायला आनंद वाटतो, की जी मुलं सरस्वतीमध्ये टाकलीत, ती मुलं सरस्वतीतून 10वी पास झाले आणि आता अरे वाह! हायर एज्युकेशन करतायत. खूप छान. तर खूप छान. म्हणजे अ, आ आम्हीच प्रयोग करत होतो. उलटे-सुलटे सगळे जे प्रयोग असतात, ते सगळे करत होतो, की इथून काढा सरस्वतीत टाका, तिथे त्याला शिकवा, रोबोटिक हे करा, तिथे स्पर्धेत उतरवा आणि सर्वार्थाने म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोनातून ती जागा कशी कॉम्पॅक्ट असेल हं. आणि कशा पद्धतीने समजा आपण असं गृहीत धरलं, की आपल्याला एक 8 करोड मुलांच्या म्हणजे भारतातल्या 8 करोड मुलांना एक सॅम्पल किंवा एक मॉडेल द्यायचं असेल, तर त्या मॉडेलमध्ये कुठल्याही लूपहोल्स राहू
नाही. हं. की असं असेल तर काय केलं पाहिजे, असं असेल तर काय केलं पाहिजे. त्यामुळे डे 1 पासून प्रत्येक गोष्टींचं आम्ही डॉक्युमेंटेशन पण केलं. डॉक्युमेंटेशन. म्हणजे आत्ता आमच्याकडे जवळपास 700-800 पानांचं डॉक्युमेंटेशन आहे, की पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत आपण काय-काय केलं. हं, मग त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काय आपण गोष्टी केल्या. हं. त्यांचं असं पण आहे ना, की मुलांना मानसिकदृष्ट्या ते खूपच हो. हे झालेले असतात. तेव्हा काउन्सिलरच्या माध्यमातून काय केलं किंवा काही मुलं स्पेशल चाइल्ड होते. अ, हां, की हां. गतिमंद मुलं होती किंवा मूकबधीर मुलं हं, होती. हं, तर हं. त्यांच्यासाठी तशा पद्धतीच्या शाळांमध्ये त्यांची ॲडमिशनं घेतली. अच्छा. आता एक आमचा बबडी नावाचा एक मुलगा होता. तो गतिमंद होता. परंतु तो गतिमंद झाल्यानंतर त्याला एक 7-8 महिने आम्ही त्या स्पेशल ट्रीटमेंटच्या स्कूलमध्ये टाकलं आणि नंतर हळू-हळू तिथून त्याला ठीक करत आपल्या शाळेत घेतलं आणि पुढे 10वी पर्यंत नेलं. तो अच्छा. 10वी पास झाला आता. म्हणजे इतकं ते हे आहे. किंवा आमच्याकडे रेणू नावाची एक मुलगी आहे. ती अ, मूकबधीर आहे. असं इनिशियली पहिल्यांदा हं. आलं, की ती कुठलंही बोलायची नाही. तिच्या जेव्हा आम्ही बोललो किंवा वडिलांशी बोललो, तेव्हा ते म्हणले, की हिला बोलता येत नाहीये. हे. पण शाळेत जेव्हा यायला लागलं, तेव्हा पहिलं काय तर आपण जाऊन तिच्या डॉक्टरच्या ट्रीटमेंट सुरू केल्या आणि बघितलं तर तिचं स्वरयंत्र चांगलं आहे. बरं. पण ते हे लोकं कधी तिच्याशी व्यवस्थित बोललेच बोललेच नाहीये. नाहीत. त्यामुळे ते कधी डेव्हलपच नाही झालं. आणि त्याच्यावरती मग खूप काम सुरू केलं. म्हणजे एकीकडे तिच्या व्हॉईस थेरपी सुरू होती किंवा सगळ्या ट्रीटमेंट सुरू होत्या हं. आणि दुसरीकडे शिक्षक तिला मोटिव्हेट करत होते, की तू बोल वगैरे. पण आज ती मुलगी भडाभडा बोलते आणि हो. तिला इतकं म्हणजे अप्रूप वाटतं त्या सगळ्याचं, की ती आहे किंवा एक पाथरकर जी आमची मुलगी आहे, तिला आपण कोपरीतल्या त्या शाळेमध्ये ॲडमिशन दिलं आणि तिथे ती आता ती पण मूकबधीर आहे. पण मग तिला हिअरिंग एड घेऊन दिले. अरे वाह! अ, आणि हे करत असताना या सगळ्या मुलांच्या 3-3 लाखाच्या हेल्थ पॉलिसीज आहेत आपल्या. अच्छा. म्हणजे असं नको व्हायला, की सिग्नलवरची मुलं आहेत आणि आजारी पडली आणि आपण कुठेतरी उपचार कुठे करायचं आहे, तर तसं नाही. तर त्याला उत्तम त्यांचं ट्रीटमेंट त्यांना मिळाली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी संस्था घेत असतं आणि त्याच्यातूनच मग ही मुलं डेव्हलप होत असतात. हं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.